बाकी ना म्हाताराशने वय वय जास्त तरी त्यासले सुधरत नाही कोणती वय मग काय करू. हां आमनं दोंडायचा ना एक म्हातार लोक कितला ध्यानला ऐकतात दोंडायचं सांगतात. हा या मग बटा नीच आमनाच गाव माहीतच लोकेशले दोंडायचा ना म्हातारा सांगताच कांटवकार देतात. म्हणजे त्यासले असं वाटत बठ्ठा नीच तू ना सईट बता दोंडायचा माझी घ्या तर कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे. किती बाबा लोक पहिल्यापासून बसलेत महाराज एवढे स्तब्ध पाणी पडणार तरी बाबा लोकेच ना कलका नाही. आठे वातावरण चांगलं आहे पण आमना दोंडायचा ना म्हातारं स्टँडली उभं होतं. दोंडायचा ना नाही सांगणं पडावं व्हिडिओ व्हायरल होई जातो. हां स्टँडली उभं होतं एक म्हातारं आणि स्टँडवर उभं राहिनी शेवट हो 70-75 म्हातारं होतं. आता काय रामकृष्ण हरी म्हणान पाहिजे नाही का, राम राम म्हणान पाहिजे, राधे राधे म्हणान पाहिजे नाही का. पण 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव धोके बास. 75 वरीसने वयमा जरी या किडा पाड राहणे यान पहिले कितला पाडेल होते. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे. मला इथं सांगायला आवडतंय तरुण जितके आहेत ना तितके बाबा लोक आहेत इथं. एक नंबर गाव दिखी राहणं मला एक नंबर परमार्थिक गाव दिखी राहणं. नाही ते मुकला म्हाताराशने वय वय जास्त सुधरत नाही. आमना दोंडायचा ना म्हातारं आपण दोंडायचा ना हां आई उदाहरण म्हणेन दोंडायचा ना रास आई कदाचित कोणता बी गाव म्हणा राहू शकत. हां हां आमना दोंडायचा मग म्हातारा मागली गेली मला लगीन चालू होतं शिवदास बाबा 80 वरीस ना म्हातारं लग्नाला चालणं गे लग्न वगैरे आटोपणं जेवण करली ना तर ते खुर्च्या पडेलच होतात मंडपमा. खुर्ची ओढली नाही खुर्चीवर बटली ना आणि शेवटली विधी रास नवरदेव नवरेशने ती गोळण्या टाकाने तुमनाकडे शेकाती पद्धत तुमनाकडे बी टाकतस ना नवरदेव नवर. हां बरं आहे मग मला कसं वाटलं मी दोंडायचा तर इथपर्यंत येले तुमना आडे पहिलंच कीर्तन कराय नको तुमनाकडली पद्धत मला बी माहीत नाही. कसं राहत 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जातेस. आता आमनाकडली पद्धत अशी माणसे मरेलो शिलगावतं तुमनाकडे असं आहे का. म्हणजे जवळजवळ सारखं जे बा आता ते लग्नामा जायला म्हातारा मस्त खुर्ची ओढली नाही जेवण बिवण करलेलं होतं. शेवटली विधी नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात. 80 वरीस ना म्हातारान देख गर उन्हा चालीस नाही म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे. म्हातारीन लोटा भर दे ना यान गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना बाबा. यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गुन्हा टाके भू. म्हातारीने बी 65 वरीस मग अंदाज सापडायला गेलो होता. हाय उल गेल वावर मग काही सारा सापडाव नाही माय म्हणे शेवट लागून. म्हातारीने बी तो तांब्यावर वीज कायले ना तोंडवर वडी फेका नेमकं म्हातारानं की डोकं फुटी. म्हातारा 7 पोरे होता 7 पोरेशने सासराला फोन करा मामाजी मन बापनं डोकं फुटी घे दखाली या म्हणे 7 व्याई संध्याकाळपर्यंत कपडा लिशने हजर बैठक हॉलमा 7 व्याई बसेल होता. 6 गरीबडा होतात पण 7 आगा होता मनमायक. तो म्हणे का हो व्याई डोकं कसं काय फुटणं. हा म्हणे शिलगाव हो जाऊ देतात का बरं रात्री काय वावर बिवर मग वलाला घेतात का म्हणे नाही हो. मग म्हैस नको माल देना का म्हणे नाही हो. मग बांधवर त्याने पाय सटकी घ्या का म्हणे नाही हो. नातू खीर आणता जवळ 10-12 वरीस ना म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय फुटणं. आहो बाबा म्हणे तू ठोय का बटोय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय डोकं फुटणं. काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात तो म्हातारा तर घेऊन मन आजी पाहिजे पाणी माग मन आजीने लोटा भर दिना येऊ मन आजीवर गुन्हा टाके मन आजीने बरेल तांबे यान डोकावर ओढी फेकेले म्हणे डोकं फुट जायचं. दकी काय राह ना तू याई लयल कपडा घर लई घ्यात ना काय चांगला काम मग डोकं फुटेल होतं का. हां तसा प्रकार मन आई म्हातारं होतं. ए आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटा न बोलाव धोके वासती. आई म्हणावर उद्धार जाई का आपला. 75 वर्षाचं म्हातारा एकदम जोरात गाणं म्हणत होतं. धोकेबाज धोकेबाज धोकेबाजवती रती. अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपला टाकणार त्या नावा काय हे तेरे प्यारे में मैं कहाना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़ के आ गई.
गई बिको जाना तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़िया गई तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़िया गई तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़िया गई पण संसारामध्ये लोक वेडे झालेत भगवंताचा विसर पडला महाराज नको त्या गाणं म्हणतास अजिबात टेन्शन नाही जगानी पद्धत बदलाय टाकी लोकेशने तरुण भाऊले बी सांग नाही माले आटे जर देवनं नाव लिहावून सांगा ना आटे देवनं नाव लेतच नाही आता विको कमी करले बोला टाइमले मन सुतोय वाढवल्या तरुण भाऊसले बी आटे देवनं भजन म्हणा सांग वाटे म्हणतात नाही मग बाकी नसले समजी घ्या ते आपला किडा पाडी बोल या आटे भजन म्हणा सांग वाटे म्हणतात नाही मग या कोठे म्हणतास माहितीये का यासली एखादी पोरणी व्हॉट्सअपले इंस्टाग्रामले ब्लॉक कर का या पडेल बिताडा ना आडे बटतच आणि रातना 11 पहिने गुणगुणावतस ए पाखरा आजाद केले तुला बावरे तू नाही आजाद कर रे तू पाखरू ऑलरेडी आजाद होत रे तू पाखरून पहिले ठरेल होतं रे मन लगीननी बघा बुंदी यायलेच वाढायला लावतो असं उलटतून पाखर आहे ना लगीन करीन 2-3 वरीस मतात आहे यश ना कड्यावर 1 वरीस ना पोरगा रास अहो चौकमा बसेल रास याल दकीन ती ना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कथं जाय तू ना पाखरा पाखरासाठी म्हणून काहीच फायदा नाही आता भगवंताच्यासाठी म्हणलं तर जीवनाचा उद्धार आहे तो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित वाजलेत 11 वाजून 11:15 झाले बाबू दाखव शिवदास बाबा तडे पुऱ्या काय करी आता आई लोकेशने जी इच्छा रास तडे रव्या बी काय करील जो पाय आंबा सांगायला पाय असं असं कोणले वाट राही ना बरं मी रडायला पाहिजे बा असं तुमले रडणं जाय का नाही ना बाया कशा रडतील भाऊ पक्का ना कोणले वाट राही ना वरबोट करा बरं जास्त लोके होतील तर बोलसू नाही ते मग जाऊ द्या बाकी नाचणे काही इच्छा नाही करू शेवट खरंच पक्क तुमले वाट राही ना का मी रडायला पाहिजे असं पक्क ना आई खरंच ना खरंच आखो एकदा वरबोट करा बरं कोणले वाट राही रवी दादा साहेब वरबोट करणारच पण 21 जमा करा देवाले आणू नका काय पटकरी हात खाली करले मन सांग मन तू उपडी का जाय ना सांगणारा हा काय नाही तुमच्या आनंदात माझा आनंद आहे मला माहिती आहे 2 तास ना आपला 71 राहतस आता कितला मिनटं व्हायले हां 11:15 वाग्यात 15 मिनटं एक्स्ट्रा वय घ्यात आपण 5-10 मिनटं जातील म्हणजे अर्धा तास पक्का वय घ्या आणि मला माहिती आहे महिन्यात पगारपेक्षा ओव्हर टाईमला जास्त राहतस बरोबर आहे का नाही तुम्ही बटा लोके हुशार आहेत सर्वांनी शेती आता बागायतदार जास्त येतच मला सांगा तुम्हाला जर कांदा उपाडाय घ्यात आणि खांडाण टाईमले जर कदा संध्याकाळले 1-2 हारी राहाय जाय 2-4 वापा तुम्ही मजूरले काय सांगतास इथलं वाढ द्या बहिणीसोन जे होईन ते देवाय जाईल बरोबर आहे ना मग असं कोणी हिंमत नाही करत का वय जाईन बुद्धा खाय जाईन बाकी ना ते मन मत 10 मायना साला ते फसाडानाच काम करस रे साला ती काय हरकत नाही तुमच्यासाठी अजून 5 मिनटं पुरुषांचं झालं आता महिला माता तुम्हाला जर गा इथं भजन म्हणायला सांगितलं इथं म्हणत नाही मग आटे म्हणान सांगू का आटे म्हणतात नाही मग तुम्ही लगीनमा 15 बाया राहते पण अख्खा गाव झोपू देत नाही आणि त्या गाणं काय तुम्हाला जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही काय भगवाननी स्तुती नाही त्या ना मग तुम्हाला लगीनना गाणं म्हणजे हे कोणी टाकी अंगण काट शिलगाई ती सुद्धा काटले यंदा कितला का दांगडो ना शिलगावनी शेती काट राहू देवाने उपाडीच गाव सुद्धा काटले म्हणतास का तुम्हाकडे बी म्हणतास ना कोणी वानर सोडत नाही कोणी टाकी अंगण मका ते म्हणू नका असं आपलं दुमत नाही ते पण म्हणत जा पण भगवंताची स्तुती करायला अजिबात कमी पडायचं नाही बरोबर आहे की नाही हो लगीनना गाणं म्हणा ना म्हणजे त्या गाणं काय खराबी राहतात नाही अख्खा लबाड राहतं शिवदास बाबा हो मोजून 5 मिनिटात सांगेल तुम्हाला कितला खोटा राहतस त्या गाणं सांगा तुम्ही ते गाणं म्हणतस ऐ नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरंच का बहिणी सांगते वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा तो मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत बाचकत उन्हा
आणि आई माय सांगस मोती पैरत हो ना. खरं सांगू का, राग नाही येऊ ना बहिणी सण तुमले, मन बोला राग बी नका दर्जात. खरं तर स्त्रियांबद्दल आमच्या वारकरी संप्रदायाचे संत सांगतात, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे. तुमच्या पुढे भगवंत सुद्धा अवताराला यायला जन्माला यायला तयार असतो, एवढा अधिकार तुमचा आहे. दोंडाच्या रव्या काय बोलीन तुमले, पण एक विनोद म्हणून बोलतो, राग धरायचा नाही मायाव, राग नाही करावत ना मग तुमले राग यावं नाही ना. हो संतोष बाबा, कानादेशाच्या सगळ्या महिला माता एवढं प्रेम करतात, मी तिसले बिचारीसले विनोद मा हो येड्या बिड्या काय बी म्हणलेस, तिला बाडलू बाडबडं म्हणलेस तरी म्हणे माया बहिणी असे असे जी राहिले ते तिथले माहिती बिचारीसले अहो काय खरं बोलत नाही भो. आपला कानादेशनं पोरग आहे, मनी भाषा दिसले कदाचित कळत असेल, जसं मायले लेकरुनी भाषा कडस. पोरग बोलायला लागस ना त्याला बाकर म्हणता येत नाही, तो काकर मागस तरी माय बरोबर बाकर देस, कारण पोरगानी भाषा मायले कडस. तसं म्हणा कानादेशना माया बहिणीसले म्हण भाषा समजतो, या विनोद मा बोलच भो. खरं आहे ना, बोलू ना बहिणी सोन मग, राग नाही या तुमले पक्का ना, बोलू ना मग. बाकी नाही बाया बोला महाराज, बाकी नाही बाया मन मान मन मा बोल बोल, आमले माहिती तू किडा पाडशीस तू पुरा नीचे असं पक्क ना बाई. राग नाही यावं ना ताई सोन, पक्क ना मायच्या. हां नाही राग यावं नाही, पण तरी म्हणा काम आहे हो बटास ना पाय पडी विचारलेलं बरं हा ना सुद्धा बाबा. एखादी बहीणले वाटणं माय महाराज असं काय बोली घ्या, तुमले राग यावाला नको म्हणशीन दादा दाव पाय पडस. राग नाही करत ना, मागली मावशी त्या, मागली दिदी ताई त्या, नाही पक्क ना, पक्क ना बहिणी सोन. खरं सांगू का मग, खरं सांगू का, तुम्ही जातपुरी लब्बाड रास मायच्या, एक नंबरी लब्बाड जात रास आई. तुम्ही कसं काय सही करतो यासले, तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही सरळ सरळ लबाड म्हणली ना, हो त्याचे मान्य करणं पडेल. यशनी गाणाच मला बाडी, कारण आम्हाला दोंडायचं आम्हाला लगीन होतं, लगीन बी दोंडायचं आमाच होतं, मी दोंडायचं आमाच फिरत बुवा, दोंडायचं आम्हाला लगीन चालू होतं. एक काकू लगीनना 2-4 दिन पहिले गाणं म्हणानं चालू, एक काकू गाणं म्हण राही ती नवर देऊन करता. हे तैनू ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरो ना, तथाईनो ना मना बापू ना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा ना. मी म्हणता आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपला गावामा गोविंदा आली याला देखील येऊ म्हणतं. मी पायटामा थंडा पाणी काय अंग दोयली ना गोविंदा दाखा नानमा, आणि जवळ ती काकू गाणं म्हणणार ती 3 जोडे गो म्हणतं, काकू माल गोविंदादा काढो बहीण म्हणतं, गोविंदादा काढो बहीण म्हणतं. असं सांगताच तो गोविंदांकडे बोर्डदा काढतो, गोविंदा लाईट ना खाली उभा होता तर दिकीने इथला नियागार होता. हां म्हणजे तुम्ही लबाडी तटेन सुरू असं. मग आता ऐका, नुसतं गाणाच मला लबाडी असं नाही, तुम्हाला गरमा बी लबाडीच राज बहिणीसून. गरमा काय लबाडी, तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा लिहा किसामा ठेवा, पैसा किसामा टिशनी शर्ट खुंटील टांगी द्या, शर्ट खुंटील टांगी द्या. तुम्ही संध्याकाळ जेवण करीन, तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो, तुम्हाला किसा जामला आले, तुम्हाला किसा माहिती येईल पैसाच म्हण 500 उपाड देस. सकाळी मग तुम्ही पैसा मोजा 500 कमी पडतं, बाईली चारा का रे 500 कमी वाट राहणार, आखो उलटा चोर पतो अलकू डाटे बाईनं वर ते राहत. तुमले अक्कल नाही, तुमले सुमारा नाही आहे, मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा ती म्हणा बापरे बटा बरोबर राही घ्या 500 गई घ्या. तुम्हाला 500-500 जमा करस, मस्त रक्षाबंधनले भाऊ बिजले जास माहेर तथा 2 ग्राम सोनं बनायले आणि तुम्हाला जात माटी देस मन भाऊ नाही, कारण मला कान मना बनाय देना. आपलं डोकं काम करत नाही, मागला फाडा मागे तू यालचे आले दूध सापडी नाही, 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. हाही लबाडी आखू दुसरी लबाडी तुम्ही गाणाच माते लबाडी राहसच, गरमावी लबाडी. आता दुसरी लबाडी सांगत नाही कारण टाईम जास्त वेळ जायले. मग तुम्ही आता मैतमा जातीस बहिणीश्वन, मौतमा जातीस, तुम्ही गाड्या करी करी जातीस, गाडी माही उतरतास तोंड जाकी रडते, ते खरंच का काकू ते हो रडणारी सोनचिडी खरंच बहिणी सोन ते हिट नंबरनी लब्बड जात राह रे. एवढं बरं आहे वाको काकडगावण्या बाया नेत त्याच्या. मी जे सांगा पण तथाना सांगत बहिणी जडे तुम्हाला कोण राहत नाही तथाना. 1 नंबरनी लब्बड जात राहत आहे. आठीना बाया सोड्यात का बाकीच्या बट्या बाया मैतमा जातीस, तुम्ही इथलं तोंड जाकी रडतीस. बापनासाठी पोर रडस मला विश्वास आहे, मायसाठी पोरगी रडस वही विश्वास आहे. कोणी तरुण मरेल ते तटे रडतच होते, तुम्ही काही अनोळखी माणूस बी डोळा माशडू येस नाही. दया ते प्रत्येकलेशे, पण एखादा म्हातारा मरत नाही आणि त्याले म्हाताऱ्या सांगते गरमानी बायकोच सांगस, सांग ना देवले देवले सांग ना तुम्ही का चिठ्ठी दवाडी टाकी ओ म्हणा, म्हणजे त्याले मरानी आयडिया देतस. आणि तो म्हातारा मरानंतर इथल्या वरणी रडतीस नाही माया. गाड्या करी जातीस, गाडी माई उतरतास पदर लावतीस तोंडले. पण
इथल्या जोरमाई रडतीस त्या म्हातारामा खरंच इथला जीव रास का बहिणीसोन. जर त्या म्हातारामा किंवा म्हातारी मा इथला जीव होता मग गाडी माई उतराण टाइमला ड्रायव्हरले का बा सांगत भाऊ मन चप्पल मधला सीट मागाल दे भाऊ. मग तू ना म्हातारामा जीव होता का चप्पलच मा काकू. तटीन लबाडी सुरुवात होस रडत रडत जास गाडी माग भाऊ बनकीने म्हणा की नातेवाईक ना 2-4 बाया बसेल राहती. एक बाई आता आहे ना हात धरस एक बाई आता आहे ना हात धरस आई बहिणीना डोळ्याला पदर रास तोंडले मधमा गटारेस ती बाजूनी बाईले असं वाटस माई गटारमा पडी जाई ताई पुढे समाजात बरं गटारे ठाके वटो मी बरोबर देखी राहिनो म्हणजे तोंडले पदर संमत सुद्धा गटार दिकी राहिने मग खरं डामाची ते का खरं डामाची छे का किती लबाड जात राहत बहिणी होन तुमने खरं आहे का नाही खरं आहे ना. हां आणि तुमनं रणनं बी सांगस हो आत्ताच्या ज्या तरुण बहिणी आहेत त्या बहिणीला सांगत भले लबाड का व्हाय ना पण रणनं शिकिल्या. जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास ना खायला येऊन ताट सर काय देऊ आंघोळ करी येऊन बाथरूम मायनिंग येऊ 10 दिन ताण नाही. आणि जी बहिणीला रडतायच नाही 3 दिनभर चहाच ठेवून कबशात दोय राहो. तरुण बहिणींना सांग नाही रडणं शिकल्या कारण जी बाईल रडता असते ना इथलं वजन रास ना एखादी माऊलीना कंठ एवढा खास रास ना बाबा दुसरा माय मरेलोर सुद्धा बटा गावल रडावास मान माय. हो आवाजात ताकद असते महिला मातांच्या. हो रडता येवाल पाहिजे. आमना दोंडायचा मा एक प्राध्यापक मरणा दोंडायचं दाखव प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका होती. मॅडम नुसती पुंडी पुंडी रडे सर ना करता गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही मग शब्द रडा म्हणे. आता मॅडम कधी रडेल नाही होती नवरा मरेले पट्या बाया सांग राहण्यात माई रडणं पडी. आता मॅडम सरना जोडे बसेल होती आणि शब्द रडाल सुरू करो मॅडमनी व बाई माझा आप्पा हो म्हणा बापरे व बाई माझा आप्पा म्हणतं मॅडम तू रडूच नको बहीण म्हणतं भले या माणसासले बाईसले पटणं नाही ते चालीन या जरी निघे घ्यात ना आप्पान तंगडील दोर बांधी एकला फेकी इसू पण तू नको रडू कारण आप्पान पहिले उपडी जाशी ना तू. मी आप्पाले उचलू का तुले फेकू तू रडूच नको म्हणतं. रडता सुद्धा यावलं पाहिजे आणि जी बाई रडताच ना ती रडता रडता सुद्धा भाऊ जाय ना काटा काढलेस का मावशी खरं आहे का. हां आडगं बोला मा बी 1 नंबर आहे जात ना. हो माय मरेले मग मायसाठी रडायला पाहिजे ना. बऱ्याच बाया भाऊ जाय ना काटा काढतीस आडगं बोली बोली तेवढं बरं आहे आडी एक बी बाई नाही त्याची. म्हातारीनं प्रेत पडेल आणि पोरगी म्हातारीसाठी रडे म्हणी सीता वो माय म्हणी सीता का जंगल न पाखरू होत ना म्हणी माय म्हणी सीताले कोणी जेऊ काऊ घाले नाही ना म्हणी माय. त्या भाऊजाया म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइमले उन्ही आडा आड बुकी राहिने म्हणे आई. पण जी बहिणीले रडताय ती आई काढी जिल रडता उन्हा तीच सैनच कर नाही त्या भाऊजायस मा बी दाखले आगाव होती आणि जवळजवळ दाखले आगाव राहते मनगर मा बी दाखला मिशे हां दाखलाच किडा पाडतं. सगळ्या भाऊजाया बाजूला घ्यात आई दाखली पुढे ही बटणी म्हणे ताई तुम्ही सारखा म्हणे येईन काटा मी बरोबर काढसो म्हणे. मग आता भाऊजाईने रडायला सुरुवात करी म्हणी सीता व माय म्हणी सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणी माय आणि आते तोंड चाडग्यापणा कराले गणाजी बट्टींना म्हणी माय. ती ननीन म्हणे व माय आय मालेच व मालेच मग तुलेच ना चांगलं रडती दादीन बशीन खाती कसाल किडा पाडत बसणे तू. मरणानंतर रडणं महत्व नाही पण ते येवाल पाहिजे. नेमका आमना दोंडायचा ना मतानं मरणं आको बी दोंडायचं कारण दुसरा गावनं सांगतो ते बनाय टाकतील माले आको टेस्ट त्यांनापेक्षा दोंडायचंच सांगू तडे समजाडायचा दोंडायचा ना मतारा मरणं पण इथलं बेकार होतं शिवदास बाबा. कधी कीर्तन मा उनं नाही कधी भजन मा बसणं नाही कधी हनुमंतरायना मंदिरवर गे नाही कधी प्रभू रामचंद्रानं दर्शन करणं इथलं वायबार देवधरण त्याला माहीतच नाही इथलं वायबार म्हातारं. आणि असा वायबार राहता ना कधी 7 दिन सप्ताह चालस तरी पाय ठेवायला येतच नाही पण त्यासले फक्त माहीत पडाल पायल गावामा गोंधळ शिवा असं. तुमनाकडे वस का गोंधळ का दिवट्या बुदल्यावाला आहेत तुम्ही. हां दिवट्या बुदल्यात ना. हां बागलांना जवळजवळ तेच राहत बा गोंधळ सारखंच राहत. जो कधी गोंधळमा घ्या नाही आपलं सॉरी कीर्तनमा सप्ताहमा पंढरपूरमा आळंदीमा घ्या नाही त्याले गोंधळनं माहीत पडायला पाहिजे बकरा मरेले असा घाई करस ना. आपण सांगू का हो छान भाऊ तुमले ते निवतं नाही शेनाव महाराज निवताने काय वाट डोको प्रसाद येतो तू इथला काय देव करायला लाग्यार ओ करसदार ना
गावमा 7 दिन सप्ताह चालना तडे पाय ठेवा नाही आणि कोणताही मा प्रसाद समजी राह ना तुले मग प्रसाद कितला रास इथला तिथला अहो प्रसाद खावाला जास त्या वाढपी जा काढ रे टाक रे रसा खालतोय काढ रे वर न टाक रे उपटीन मारी टाकू असा जीव करा जाता निचले ते इथलं वायबार कधी देवधर्म करा नाही पण गोंधळ न माहीत पण नका नेता तेल माय पहिले पंगत माझा आई बसे हो आणि गाव परत राहतस तसा तेवढं बरं आहे आपलं अख्खं गाव माडकरी आटे सांगा ना काम नाही ते हो बाप म्हणजे आटे बी बटणे तापायचं आले म्हातारा बस न खावाले गोंधळ मा दिवट्या बुदल्यास मा बाबा शिवदास बाबा फक्त माहीत पडाल पाय खाणारले कोठे गोंधळ शिव असं कोठे बकरा मारायले बाकी नसले सकाळी निवतो ना इथला नेता तेल राहताना दुपारना किसामान निंबू लई फिरतस म्हणतं इथला वायबार राहतात नेमकं तसंच होतं ते म्हातारं कधी देवधर्म कराने पण गोंधळ मग खावाल बटना ते वाढपी पोरे वाढ राहतात आणि कितला का जीव लगू आहे ना खाणारा आणि वाढपी कितला का जोडे ना नातो आहे ना 2च पीस आले येतच खाणार असले माहीत होई खाणार असले 2च पीस येतच त्यामुळे बी म्हातारानं इसाली एक चांगलं होऊन आणि एक हाड्डी होती खाणारले समजस हाड्डीना मधमा मटेरियल रास म्हातारा मटेरियल वडाल घ्या हाड्डी माना हाड्डीच वडली नाही म्हणतं चालू पंगतमा पाहिलं माड्डीनात ऊनी गुचकीन घ्या पुचकी हां म्हातारा घे पुचकी वाढपी पोरे म्हणे एल पी का रे आपलं बादलीभर काढेले खावा माई आंदी म्हणे आहो एकनी हात धरात एकनी पाय धरात गरमा टाक म्हातारीला म्हणे तुला म्हातारा घ्या म्हणताच म्हातारी रडायला लागणे पण रडता यायला पाहिजे ती बाई रडी इथला वायबार म्हातारा मरेलोर सुद्धा मनमा इथली बारी पटाडीच नाही रडे ना म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी ते माल सांगा अहो गावमा कीर्तन ऐकायला जाणे पंढरपूर भजनले जाई का पण किती लबाडी माडी कितली लबाडी खरंच शिवदास बाबा मायच्यान 1 नंबरनी लब्बड जात राही रे 1 नंबरनी लब्बड जात राहाय तेवढं बरं आहे भाऊ तुम्हा गावमा एक बी बाई नाही त्याची मी तेवढं सहन करली ना म्हातारी म्हण राहीन तिथे म्हणा राम ओ माय म्हणा राम काडंदी मा भजन करी रायनात ना म्हणा देव म्हाताराला आंघोळ बिंगोळ देवाय की उचला नाही काही मग म्हातारीन ध्यान मावून आणि रडता सांगते बाया बटत वय घरमा जर प्रेत पडेले एखादी सुनबाईनी जर कधी सासूना बेला स्वरबी ध्यान राहिनी ना आता काय सोपं राहिले का बेला कमीत कमी 4 बार ना 1200 ना भाव चालू आहे 1000 ना दरा तरी 4000 रुपयात द्या तरी सुद्धा काही सुनबाया इथले हुशार आहेत ना आत्याव तुम्ही का बेला बी संगेलय चालण्यात मग माणसे सांगता अरे ते काढा रे राय 1 नंबरनी हुशार जात आहे म्हातारं मरणन मग म्हातारी रडस म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी राम काढंदी मा भजन करी रायनात ना मना देव म्हाताराला उचलान गाई आणि मग म्हातारी सांगस हो माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना मना देव मी बटा मानचेच माय आवाज दे ना इथुना राम ना तोंड मा कोंबडी ना पीस टाकूप दे ना वनी काकू का बरं म्हणे महाराज म्हणतो यांनी आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशीना पाला ना कितला गुण लागावे तुळशीना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी आणि तोंड मग खूपशी देणं तरी यांना उद्धार होणार उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाहीये मरानंतर तुळशीना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी खूपशी देणं तरी उद्धार होणार नाही अरे जोपर्यंत आपलं चालतंय आपलं धकतंय तोपर्यंत जिवंत प्राणी कापून खातोय पहिले तर मी असं म्हणेल महिला माता तुम्हाला विनोद वजा करायचा आणि सांगायला लायले तुम्ही 2 मिनिटं एक्स्ट्रा बोलस तुमले आग्रह करीन समजाण नाही माले तुमना पोरगाना जर पायमा काटा मुन्ना तुम्ही रात दिवसभर कितल्या बी थकेल राहिना तरी रातमा 4दा उठतीसने कोऱ्याना पाय चेक करते मायमन कोऱ्याना पाय तर नाही सुजी घ्या वहीन तुमना पोरगाना अंगमा तापे रातमा 4दा उठतीस दिनले कितलं बी काम करेल राहिना तरी बी मायमन कोऱ्याला तापते नाही बरं घ्या वहीन म्हणजे तुमना पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही आणि दुसरानं बच्चं कापीन खाय जातेस बहिणीस पण तुमले माय कसं म्हणवाय मला लाज वाटायला लाग जायला बरोबर आहे की नाही आपलं लेकरू ते दुसऱ्याचं नाही का
कधी विचार केलाय या गोष्टीचा? आपण सांगस तुम्ही जर निंदाल चालणे घेत वावरमा आणि गावमा कोण मरी गे संध्याकाळी वावर माहिनी येतेच बहिणी सोन आणि ते स्मशानभूमीमा प्रेत जडी राहणं प्रेत दकीसनी पाय चालणाऱ्या बाया पाय म्हणा चप्पल आत्मा धरी बिनाट पैतीस नाही माय तरी आमना गावना म्हाताराचा आशील गिराय ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मेलेलं प्रेत जडतंय तरी तुमचा जीव घाबरतोय आणि तू ना नवरा जिवंत जीव कापीन लय राहणार तू रांधीशनी काय राहणे आणि याले तू स्मशान बनाय राहणे आठ्याने जीव घाबरस का तुना? हा कधी विचार केलाय का या गोष्टीचा? अरे जर एवढा परमार्थ होतोय तुमचा सप्त्याची वयोमर्यादा तुम्हाला माहित नाही या. मला अपेक्षा अशी होती मी बोलण्यात माणसं धरतो मी जवळ खावाना सांग राय तू गोंधळीनं सांग राय तू हो दिवट्या बुदल्या सांग राय तू लोके हसणार म्हणजे यावर अंदाज सापडी जास कमीत कमी 40% लोक खाणार असेतच. बरोबर आहे ना? हां 40% लोके खाणार आहेत. जर सप्तानी वय मर्यादाच माहीत नाही त्याआडे जितला बी बाबा जन्माला येले त्यासले माहीत नाही तवय ना सप्ताह चालू आहे आणि तवच पाहिजे जन्मालू ना तवच पाहिजे कीर्तने ऐकी राहणार ते जर परिवर्तनच होय ना ते सप्ताह कितला वर्ष नाही आले महत्व नाही. विठ्ठल विठ्ठल सहज सहज एखादा मित्र जर म्हणस ना का रे दादा शिवदास बाबा मनावर जर काही संकट होणं ते तुम्ही संकट मग काम माहिशात ना रवी बाबा टेन्शन नका लिहा 1-2 लाख रुपया कवय बी लई जा. अरे सांगणं वेगळा पण जेव्हा रवी किरण महाराज शिवदास बाबांसाठी किंवा शिवदास बाबा खरोखर संकटात धावून येतील तर नातं पक्क आहे. बरोबर आहे ना? मग तसं तुम्ही सप्ताह किती वर्षापासून करताय पण परिवर्तन किती आहे? वर्षाला जर का 100 लोक माडकरी झाले तरी आतापर्यंत पूर्ण गाव माडकरी पाहिजे होतं. नुसतं सप्तानी वय माहीत नाही म्हणे काय झेंडा लावा तुम्ही? हा अरे वर्षाले 100 करा तरी सुद्धा अख्खं गाव माडकरी पाहिजे होतं. थोडं बोलणार रागीन मला खरं बोला ना आवडत शिवदास बाबा तुमले राग देऊ ना तुम्ही म्हणा काय करली शात आणि जवळ खरं बोला नाही येस ना खरं जवळ बोलायला जाऊ ना तवय सगळी माय बी सांगेस तू मन पोटना नाही शा असं खरं पचड आणि ताकद लागस पूर्ण गाव माळकरी पाहिजे होतं. तुम्हाला आम्हा 40% जर खाणार आहोत ते सप्तानी वय मर्यादा आठे संपी गई आता सुरुवात आहे असं म्हणणं पडेल. विठ्ठल विठ्ठल माडा घाला माडा काय त्यांना फायदा सांगस शॉर्टकट सांग रणू म्हणा आत्मा तर इथे जास या खाणारच ना ऐक आई माडा काय करस माहिती का? 2 प्रकारना कुत्रा देखा 2 प्रकारना एक पट्टावाला कुत्र आणि एक बिगर पट्टाना कुत्र. ट्रक ड्रायव्हर ट्रक चालाय राय ना चढावना भागे टेकडी आणि टेकडीवर जर आडवं कुत्र घे कुत्रा 2 प्रकारना एक पट्टावाला कुत्र आणि एक बिगर पट्टाना कुत्र. ट्रक ड्रायव्हर असा विचार करस गाडी भरेले जर अर्जंट ब्रेक दाबा तर गाडी वर चढणार नाही कारण की ना मोसम तुटी जाईन. बरोबर आहे ना? पण ती जागावर जर पट्टावाला कुत्र राहिनं मोसम तुटाना डर नाही ब्रेक दाबना पडीन का अहो कुत्रानं कोणतरी मालक यान गयामा पट्टा आहे म्हणजे उद्या उठीसने अहो आपल्यावर केस करू शकस म्हणशीन अर्जंट ब्रेक दाबना आहे त्याले. कोणता कुत्राला दकीस नाही पट्टावाला कुत्राला दकीस नाही. आता तीच जागावर चढावना भागी ट्रक ड्रायव्हर ट्रक चालाय राय ना मोसम तुटणारे आणि कुत्र घे बिगर पट्टानं काय करीन तो मोसम तुटापेक्षा चेंदेल परवडीन भो. कोणता कुत्राले आता तुम्ही ठरावा तुमले पट्टावाला कुत्र बनणं आहे का बिगर पट्टानं बनणं. हां सोप्या सोप्या गोष्टी आहेत ना हो या. बरोबर आहे की नाही? आता तुमले सांगस बहिणी सोन तुमना पोरगाना जर बाजूमानी बाई एक कानमा मारी बसणे पोरग तुमनं 2-4-5 वर्ष ना 10 वर्ष नाही बाजूनी तुम्ही जाऊ द्या ना बाजूनी गलीनी बाई जाऊ द्या देराणी जेठानीस मग जरी एखादी देराणी जेठानी जर तुम्हाला पोरगाल मार तुम्ही काय म्हणतास? हा ते डोक्यावर ना पदर आहे ना काय रा काय होता का तू ना हा म्हणा एवढसा पोऱ्या ना खार करत म्हणजे तुमना पोरगाले कानमा मारे सुद्धा तुमले सैन होत नाही आणि दुसरानं बच्च कापीन खाय जातीस बहिणीसवर. आई तुमलेस का बोल राय नो माहिती आहे का? आई तुमलेस का बोल राय नो यासले बोलत नाही मी कारण तुम नावर आहे घर सांभाळणं काम. तुम्ही जर ठरावं यंदाना सप्ताहमा पहिलंच कीर्तन रव्यानं होतं मला माहिती आहे तुम्ही असं बोलावत नाही
पहिला दिवसले रवी किरण महाराज कीर्तन होतं. महाराज कीर्तन मा सांगे घ्या मांस मच्छी खावा नाही. आजच शपथ लिहिली आणि आज नंतर आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही. तुम्ही लयाना बंद कर द्या. असं नवराला ताकीद कराने चाले ना बहिणी सण. बाकी नाही बाया माय वाव भाव ते मजा ना चावी ना माय. बाकी नाही बाय झाले येडे येते त्यांवरचे काय लागस ऐकले सोडले हो. तुम्ही जर ठरवलं आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही कदाचित या लयानं बंद कर देईन. तुम्ही रांधानच बंद कर देईन या का गलीमत आईल्या फिरावतीन का. तुम्ही निर्णय गेल्या आज नंतर आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ दिल्या बहिणीसोन. आणि डोका माव विचार ठेवा कारण आमच्या संतांच्या शब्दावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. संत सांगतात ना कर्माचं फळ माणसाला भोगावं लागतं. जे पेरणार आहे ते उगवणार आहे. जर आज तुम्ही बकरा किंवा त्या कोंबडा आता तुमच्याकडे जास्त वय झालं पोल्ट्री फार्म कारण रस्ता तरी बी रस्ता गंधात टाकतस त्या. आता तुम्ही काय करतस माहिती का तुम्हाला नाही माहिती या जातस ना या काय करतस माहिती का याशनासाठी त्या खाटकी ते बच्च मारतस पिलू मारतस आणि त्याला उकडता पाणी मा सोडतस आणि त्यानं ते साफसफाई करीश नाही मग तुम्हाला जोडेल तसं तुम्ही रांधीन खातस बहिणीचं. आज त्याला कापीश नाही मग उकडता पाणी मा सोड राहणार. पण भगवानना न्याय असा आहे ना आपण कोणवर एक पटना अन्याय करा ना ते भगवान आपले 4 पटना भोगायला लावस. आता त्या कापीशने उकडता पाणी मा टाक राहणार. आपले बी 84 लक्ष येऊन मा फिरणशे तो जन्म जर आपले भेटना ना का पाणी वाटणे तर पाहत पुढे पुढे लोक जीवत बुचकाय देते ना असं. हां म्हणून दुसऱ्यावर दया करणं शिका. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्यावर दया येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही तुम्ही माणूस बनून जगतायत म्हणून. तुम्ही राक्षसपेक्षा कमी नाहीत. विठ्ठल